काल मुंबईत झालेली बैठक वादळी ठरलेली आहे। सातत्यानं होणाऱ्या टीकेवरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजी बोलून दाखवली। या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली। बैठकीमध्ये तटकरे अत्यंत आक्रमक झालेले होते, तर या बैठकीत प्रफुल्ल पटेल हे गैरहजर होते। त्यामुळे पटेल यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्यात। एकूणच राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफूस ही आता चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे। जेव्हा एका माणसाला टार्गेट केलं जात होतं तेव्हा पुढे येऊन कोणी बोललं का माझ्यासाठी, असं तटकरेंनी या बैठकीत म्हटलं। तर जाऊ द्या, आधीचं काढू नका, असे या बैठकीत भुजबळ म्हणाले। तुम्ही तर वरिष्ठ आहात, तुम्ही काही का बोलला नाहीत, असा सवाल तटकरेंनी भुजबळांना केला। पक्षातले आमदार फुटतायत असं बोललं गेलं तेव्हा तुम्ही का काही बोलला नाहीत, असंही तटकरेंनी भुजबळांना विचारलं। माझ्यासाठी कुणी पुढे आलं का, माझ्यावर इतके आरोप झाले, विरोधी पक्षातले आमदार माझ्याबद्दल बोलत होते तेव्हा का कोणी पुढे येऊन उत्तर देत नव्हतं, असाही सवाल या बैठकीत तटकरे यांनी भुजबळांना केला। वाद काय नाही आहे, ते बोलत होते। मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं, आमचे फोन येऊन राहिले काय तर लवकर आठ। प्रफुल्ल पटेल मुंबईत असून देखील बैठकीला उपस्थित नव्हते। ते काही कारण असेल काहीतरी काय, परंतु ते आहेत ना। तुमच्यामध्ये आणि तटकरेमध्ये खडाजंगी झाली का अशी माहिती समोर ना काही खडाजंगी वगैरे अजिबात झालेली नाही। फक्त आम्हाला सारखे फोन येत होते इकडच्या आमच्या समन्वय समितीचे, म्हणून मी त्यांना सांगितलं बाबा तू लवकर आटप आणि आम्हाला परवानगी द्या, आम्हाला जायचं आहे, दॅट्स ऑल। तर काय त्याला पण तुम्ही चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार की भांडण झालं आणि तंटे झाले, ते काय चुकीचं आहे। पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे। प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते। आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी हा आमचा घटक पक्ष आहे आणि घटक पक्ष जेव्हा बरोबर आहे तेव्हा त्यावर भाष्य करू नये असं मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। म्हणून मी त्यांचा काय अंतर्गत वाद आहे त्याच्यावर मी बोलणार पण नाही। आणि मला वाटतं जेव्हा एक नेत्यांनी आदेश दिले त्याचं पालन करणं माझं काम आहे। आता राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय हे तुमच्या समोर येते, त्यावर